ट्रान्सपोर्ट उघडावून मोकळं पडलं होतं. आता कुठल्या गाडीतून माल उतरवायचा नव्हता की कुठल्या गाडीत माल भरायचा नव्हता. सगळे कामगार लोक निवांत इकडे तिकडे फिरत होते. काही जण बिडीचा धूर काढत बसले होते, तर काही चहा पिण्यात वेळ घालवत होते. आता काही काम धाम नव्हतं, म्हणून मग एका ठेकेदाराने सगळ्यांना 1,000 रुपये दिले आणि ऐश करण्यासाठी सुट्टी देऊन टाकली. आता त्यांच्या रिकाम्या डोक्यात बरेच विचार येऊ लागले. सगळ्या कामगारांना फुकटचे 1,000 रुपये मिळाले, त्यामुळे ते सगळेजण पैसे खर्च करण्यासाठी निघाले. कष्टाचे पैसे असते तर नक्कीच त्यांनी खर्च करताना विचार केला असता, पण हे तर असेच बसल्या बसले मिळाले होते. त्यामुळे आता ते उडवण्यासाठी ते सगळेजण निघाले शहरातल्या सगळ्यात बदनाम पेठेकडे. माझी इच्छा नव्हती, तरी पण हे आयते पैसे मिळालेत म्हणून मग मी पण त्यांच्यासोबत निघालो. त्या पेठेत एकापेक्षा एक सुंदर अड्डे होते. आम्ही गेलो तेव्हा ती दुपारची वेळ होती, त्यामुळे गल्लीत जास्त काही वर्दळ नव्हती. आमची टोळी सोडली तर बाकी एखादा दुसरा दिसत होता तिथे फिरताना. आमची टोळी जवळजवळ 10-12 जणांची होती. त्यामुळे मग आम्ही ज्या ज्या अड्ड्यासमोर जायचो तिथल्या सुंदर सुंदर मुली आम्हाला बघून इशारा करायच्या. फिरत फिरत मग आम्ही सगळेजण सोनाबाईच्या अड्ड्यावर पोहोचलो. आम्हाला बघताच तिथल्या मुली पण आम्हाला बोलवायला लागल्या. नको नको ते इशारे करू लागल्या, पण त्या सगळ्यांचं लक्ष दुसरीकडेच होतं. आम्ही तरी जाजून कुठपर्यंत फिरणार होतो. मग आमची पावले आपोआप सोनाबाईच्या अड्ड्यावर निघाली. आतली सजावट जबरदस्त होती. आत बघितल्यावर असं वाटत होतं जणू काही आम्ही कुठल्या तरी महालात आलोय. आत शिरताच समोर मोठा हॉल होता. तिथे जाडजूड मोठे सोफे होते. खालची मार्बलची फरशी आणि त्यावर केलेली सुरेख डिझाईन आकर्षित करत होती. वरती छतावर बरेच पंखे लावले होते आणि मधोमध एक मोठा झुंबर होता. आतलं वातावरण अगदी सुगंधित केलं होतं. समोरच्या मोठ्या सोफ्यावर सोनाबाई बसली होती आणि तिच्या बाजूला 2 बॉडीगार्ड उभे होते. आमच्या टोळीला बघतच सोनाबाईने वाकून आम्हाला नमस्कार केला आणि आम्हाला बसायला सोफा दिला. तिने विचारलं, बोला मालक, काय घेणार, थंड की गरम? आमच्यातला एक जण लगेच म्हणाला, थंडच द्या, गरम घेऊन काय तोंड भाजून घ्यायचं आहे का? आम्ही पण सगळेजण त्याच्या होला हो देऊ लागलो. आमचं उत्तर मिळाल्या सोनाबाईने लगेच 2 हातांनी 2 वेळा टाळी वाजवली आणि काय आश्चर्य, त्या खोलीतून सुंदर सुंदर अप्सरा आपापल्या हातात थंड सरबत घेऊन बाहेर आल्या. सगळ्यांच्या समोर एक एक अप्सरा हातात ग्लास घेऊन उभी राहिली. मग सोनाबाई म्हणाली, घ्या घ्या, सरबत घ्या आणि मग त्याच्यासोबत जा. मजे करा. स्वर्गात आलाय तर स्वर्गातल्या अप्सरांचा स्वाद घ्या. तुम्हाला स्वर्गाची सैर करवतील. या सगळ्या खुश करतील ते तुम्हाला आणि या गरिबाला आशीर्वाद द्या. आमच्यातला एक जण म्हणाला, नुसते आशीर्वादाने पोट भरेल का पैसे पण द्यावे लागतील? सोनाबाई तोंडात पानाचा विडा टाकत म्हणाली, पैसे तर इथे येणारा प्रत्येकजण देतच असतो. ही जी अप्सरा तुमच्यासमोर उभी आहे ना, तिची किंमत एका रात्रीची 5 ते 10 हजार रुपये आहे. तुम्ही तर सगळेजण एका ट्रिपसाठी आलाय, तर मग 300-300च्या हिशोबाने 3,700 द्या 12 जणांची. तेवढ्यात आमच्यातला एक जण म्हणाला, सोनाबाई, आम्ही सगळेजण सकाळपर्यंत सुट्टीवर आहोत, त्यामुळे सकाळपर्यंतची किंमत सांगा. ती म्हणाली, हे तर छानच आहे की मग. तशी सकाळपर्यंतची यांची किंमत फार होईल, पण तुम्ही सगळेजण एकत्र होऊन आलाय तर मग 2,000च्या हिशोबाने 24,000 द्या सगळ्यांचे. आमच्यातला दुसरा एक जण म्हणाला, हे बघा सोनाबाई, आमच्या ठेकेदाराने आम्हाला 12,000 दिले आहेत आणि सकाळपर्यंत सुट्टी दिली आहे. आता तुम्हाला आम्ही 12,000 देऊ शकतो आणि रात्री जेवण पण तुम्हालाच द्यावे लागेल. बघा जमत असेल तर. मध्येच अजून एक जण म्हणाला, मला तर रात्री जेवल्यावर 1 क्वार्टर लागते. सोनाबाई म्हणाले, हे बघा, तसं बघायला गेलं तर 12,000 फारच कमी होतात, पण आता नाईलाज आहे म्हणून तेवढेच घेते. थोडा तोटा होईल पण असू दे. तेवढ्यात आमच्यातला एक जण बोलला, हे बघा, आम्हाला तुमचे काही उपकार नकोत. आम्ही काही असल्या तसल्या घरातले नाही इथे यायला, पण ठेकेदाराने आम्हाला फुकटचे पैसे दिलेत म्हणून आम्ही ते उडवायला आलोय. नाहीतर आम्ही मेहनतीचे पैसे असे उडवलेच नसते. आणि तुम्ही काही धान्य विकत नाही की तुम्हाला तोटा होईल. सोनाबाई म्हणाली, एवढा राग कशाला करतोस? असू दे,
चल आता तुझ्या अप्सराला घे आणि खोलीत जा. ऐश कर, मजा कर, स्वर्गाचा अनुभव घे. इथे एकापेक्षा एक श्रीमंत माणसं येतात आपली आग विझवायला. चला सगळेजण जा आपापल्या खोलीत, स्वर्गाचा अनुभव घ्या. तिने असे म्हणतात सगळ्या मुलींनी आपापल्या जोडीदाराला घेतलं आणि वेगवेगळ्या खोल्यात घेऊन गेल्या. माझ्या जोडीदार मुलीने माझा हात पकडला, पण मी माझा हात झटकला आणि तिथे सोफ्यावर बसलो. हे बघून सोनाबाई म्हणाली, काय झालं मालक, नजरानं आवडलं नाही का? असू द्या, काही अडचण नाही. तसंही नजराना खूप छान आणि सुंदर आहे. तरी पण जर तुम्हाला आवडलं नसेल तर दुसरी देते. माझ्या इथे त्यांची काही कमी नाही. तुम्ही फक्त हुकूम करा मालक. मी म्हणालो, सोनाबाई, नवीन आयटम असेल तर दाखवा. मला तुमचा जुना पुराणा माल नको आहे. ती म्हणाली, नवीन आयटम पाहिजे होय? असं सांगा ना, आहे ना आपल्याकडं. काल रात्रीच नवीन माल आला आहे. काल रात्रीच एक मुलगी आली आहे. अजून धंद्याला तयार झाली नाही, पण कधीपर्यंत तयार होणार नाही. हा सोनाबाईचा अड्डा आहे. धंदा तर तिला करावाच लागेल. सोनाबाईच्या अड्ड्यावर आली म्हटल्यावर तिला धंदा करावाच लागेल. तिला अजून कोणी टच पण केला नाही. तसे तर आम्ही असल्या मालाचे लाखो रुपये घेतो, पण थोडी हट्टी आहे. आमचं ऐकणार नाही ती. तू एक काम कर, मला 5,000 दे आणि तूच तिची बोहणी कर. पुढे मग आम्हाला पण त्रास नाही देणार ती. आता तर ती धंद्यासाठी कुठल्याच किमतीवर तयार नाही. नवीन आहे ना ती. म्हणालो, 5,000 तर माझ्याकडे नाहीत, पण नवीन माल आहे म्हणून वाटलं तर 1,000 रुपये देतो अजून. सोनाबाई म्हणाली, 1,000 तर कोण नवा कोरा माल देतं का? थोडी हट्टी आहे म्हणून तर 5,000 मागितलेत, नाहीतर असला माल लाखो रुपये जातो. जबरदस्त सुंदर आहे ती. थोडी अवकळ आहे, पण तिचे नखरे तर बघा. सोनाबाईला चुना लावायला निघाली आहे. कधीपर्यंत लावणार? कधी ना कधी तर तिला खाली यावंच लागेल ना. मी पण बघतेच आज कशी वाचते ती. तू 1,000 दे. काही नाही तर कमीत कमी धंद्याला तरी सुरुवात करेल. एकदा का रस्ता बनवला म्हणजे मग त्या रस्त्यावर गाड्या सुसाट जातील. तसा तर मी त्या पेठेत कधीच जात नव्हतो, पण माझ्या बायकोने मला सोडचिठ्ठी दिली होती. त्याला आता 1 वर्ष होत आलं होतं. त्यात असेच 1,000 रुपये फुकटात मिळाले होते आणि आमची टोळी पण सोबत होती. फुकटात पैसे मिळाले की मग बुद्धी चालत नाही. त्यामुळे मग मी पण टोळीसोबत सोनाबाईच्या अड्ड्यावर पोहोचलो. पण माझा अंतरात्मा हे सगळं करायला तयार होत नव्हता. इच्छा नसताना देखील मी सोनाबाईच्या मागे मागे निघालो. सोबत 2 बॉडीगार्ड पण होते. ती मला ज्या खोलीपर्यंत घेऊन गेली त्याला कुलूप लावलं होतं. मग तिने चावी काढली आणि ते कुलूप उघडलं. आतलं दृश्य बघून माझे डोळे उघडेच राहिले. समोर खोलीत एक बेडवर एक मुलगी झोपली होती. दरवाजा उघडताच ती भीतीने उठून बसली. ती भीतीने थरथर कापत होती. तिच्या डोळ्यात भीती स्पष्ट दिसत होती. तिच्या डोळ्यातले अश्रू जणू सुकले होते. तिचे विस्कटलेले केस आणि फाटलेले कपडे जणू ओरडून ओरडून सांगत होते की तिच्यावर अत्याचार झालाय. बहुतेक तिला खूप मारहाण झाली असावी. ती भीतीने थरथर कापत हात जोडून बसली होती. सोनाबाई पुढे झाली आणि तिने तिचे केस जोरात पकडले. तिचे केस जोरात ओढले आणि चेहऱ्यावरती करत ओरडली, मी सांगितलेलं ऐकणार का नाही? ती मुलगी रडत म्हणाली, नाही नाही, हवं तर माझा जीव घ्या, पण हे घाणेरडं काम मी करणार नाही. हे ऐकता सोनाबाईने एका जोरात चापट तिच्या गालावर मारली. ती ओरडू लागली. तसा सोनाबाईचा अजून राग वाढला. तिने तिला दणादण मारायला सुरुवात केली. तिने तिला खूप चापट्या मारल्या. ती कधी गालावर तर कधी कपाळावर मारत होती. मारून मारून तिचं कपाळ लाल केलं. तशी तिने तिच्या दोन्ही हातांनी तिचं कपाळ झाकून घेतलं आणि ती खाली तोंड करून वाकून बसली. तर तिच्या पाठीत बुक्क्यांचा मार होऊ लागला. तिने पाठ लपवायचा प्रयत्न केला तर तिच्या छातीवर मार बसू लागला. सोनाबाई तिला अक्षरशः झोडपून काढत होती. प्रत्येक वेळी ती मुलगी मार खाताना एक अंग लपवत होती तर दुसऱ्या अंगावर मार खात होती. ती बेडवर इकडून तिकडे धडपडत होती आणि सोनाबाई तिला मारत होती. सोनाबाई मारून मारून थकली आणि मग तिने तिच्या एका बॉडीगार्डला इशारा केला आणि म्हणाली, रॉकी, हिला पकड आणि हिचे कपडे काढ. हे ऐकताच तो बॉडीगार्ड अगदी राक्षसासारखा तिच्याकडे झेपावला. कथेचा पुढचा भाग लवकरच.